एक सांगालोय तुम्हाला, मला जी गोष्ट आवडत नाही की नाही, आता ती गोष्ट या व्हिडिओत मी करायला लागलोय. तुम्ही माझ्या चॅनलवर बघितला की नाही, सगळ्यात जास्त बघितलेला व्हिडिओ कुठला, तर सचिन यांचा महागुरूचा. आता तो व्हिडिओ मी बनवलेला सहज असाच, ती गोष्ट मला आवडत नाही, पण जरा त्यांचा अतीच झालतं म्हणून जरा फ्रस्ट्रेशन पण. आता एक कोणाला वाईट म्हणणं, रोस्ट करणं हे चांगलं नाही आहे, पण आता ह्यो व्हिडिओ मी की नाही, ते चिकी चिकी बुबूम बुबूम ह्या पिक्चरचा ट्रेलर, त्याचं ते गाणं आणि त्याचा एक प्रमोशनल व्हिडिओ बघितला आहे. आता तेव्हा मी ठरवलेलं की असला रोस्ट किंवा बाबा असं काय नावं ठेव त्याला करायचं नाही, पण तो व्हिडिओ सारखा सारखा पुढे यायला लागला आहे, तो स्वप्नील जोशी यांचा माया पुढं, की बघितलाय तुम्ही तो मम्मी आमचा पिक्चर यायला लागला आहे. एवढा इरिटेट झालो की नाही अक्षरशः. ते आणि ते गाणं एक आलंय ते आईच्या गावात बाराच्या भावात, ह्यांना काय काढून मारावं असं वाटतंय. एक तर आता ते प्रसाद खांडेकर यांनी तुम्ही तो पिक्चर लिहिला, काय लिहिलंय त्यात देव जाणे. तुम्ही हास्य जत्रामधले स्किट लिहिताय तेच लय झालंय असं वाटायला लागलं हे पिक्चर. आणि आता एक मला मराठी ऑडियन्सला मला एक आवडलं मराठी ऑडियन्सचं, कारण प्रत्येक ट्रेलरच्या कॉमेंटवर असतात की खूप प्रॉमिसिंग वाटतोय, पिक्चर नक्की बघणार, मराठीला सपोर्ट करा. पण इथं मराठी ऑडियन्स खरोखर जागं झाले. या ट्रेलरच्या आणि या गाण्यांच्या कॉमेंटमध्ये मी असली एकही कॉमेंट बघितली नाही की खूप प्रॉमिसिंग वाटतोय, मराठी पिक्चर आता बघा, शुभेच्छा, असली एकही कमेंट दिसली नाही मला. अक्षरशः शिव्यांनी धून काढले त्या ट्रेलरच्या कॉमेंटमध्ये. या भुश्याच्या पोत्याला का घेतले स्वप्नील जोशी यांना? अरे बाबा, स्वप्नील जोशी हे फक्त देवापेक्षा 2च वर्ष लहान आहेत. म्हणजे अशा एकापेक्षा एक नवनवीन, अक्षरशः मला तर ते प्रसाद खांडेकर यांना किंवा या मराठीच्या या पिक्चरच्या चिकी चिकी बुबूम टीमना सांगू वाटतंय की तुम्ही की नाही, इवन त्या कॉमेंटमध्ये क्रिएटिव्हिटी बघा की किती असते लोकांची. तुम्ही पिक्चर लिहिताना काय लिहिलाय आणि तो पिक्चर काय काढा लागलाय. इवन की तो ट्रेलर आणि ते गाणं बघून पण पिक्चर बघायला कोण येणार नाही. आता काही लोक म्हणतील तुला अतिशहाणा, अरे अतिशहाणा नाही, ते केवढे इरिटेट व्हायला लागले. ते गाणं बघताना तुम्हाला ते बघू तर वाटायला लागले काय अक्षरशः. म्हणजे आणि त्यातल्या स्टेप्स बघा, काय आईच्या गावात तो बाराच्या, अरे ह्या गाण्याचे बोल आहेत हे तुमचे, हे गाणं आहे हा. कुठं ते गाणं जीव गुंगला रंगला किंवा देवाक काळजी रे नटरंग उभा, ही गाणी कुठं? आणि ही आईच्या गावात बाराच्या भावात. आता तुम्ही काय म्हणणार, नाही त्या गाण्याचा जॉनर वेगळा, ह्या गाण्याचा जॉनर वेगळा. जॉनरच्या आई, हे गाणं लिहिणाऱ्याला आणि हे असले हे सादरीकरण करणाऱ्याला गणी खरोखर लाज वाटली पाहिजे. असं बनवून तुम्ही मराठी ऑडियन्स ते पिक्चर बघायला यायला पाहिजे, येणार असं अपेक्षा तरी कसली ठेवतंय काय ते. आणि चिकी चिकी बुबूम बुबूम, अक्षरशः हास्य जत्रेतली गणी सगळीजणं त्यात आहेत. असू दे, काही प्रॉब्लेम नाही. अरे पण सिनेमा, मोठा सिनेमा बनवताना एवढं तर लक्षात असलं पाहिजे की ते स्टार लोकांना जे टी व्हीवर दिसत आहेत त्याच लोकांनी लोक कशाला पडद्यावर बघायला येतील. आणि हास्य जत्रेतली मंडळी आणि ते स्वप्नील जोशी सोडून लोक आणि कोण आहेत का नाहीत महाराष्ट्रात ज्यांना मराठी बोलता येते, असली कोण आहेत का नाहीत? आणि ते स्वप्नील जोशी आणि प्राजक्ता माळी ही यांना बघून कनी झीट आली. त्यात झीट म्हणजे एवढं इरिटेटिंग गाणं वाटतंय, एवढं इरिटेटिंग गाणं वाटतंय. ह्यांनी तर त्या कनी बॅडास रविकुमारचं रेकॉर्ड तोडणार आहे, चिकी चिकी बुबूम बुबूम. खरंच की आता ह्यो पिक्चर लोक बघाय गेलीत तरी यांना एकच कारण असणार, जी जी बघायला जाणार आहेत बघ, म्हणजे किती बाद पिक्चर आहे तेच जाऊन बघतो. नाहीतर ते गाणं बघून तुम्हाला असं त्यातलं काय आवडलं, आईच्या गावात बाराच्या भावात, काय हे गाणं, काय हे स्टेप, हे नृत्य, ही कोरिओग्राफी, म्हणजे किती इरिटेटिंग करायचं, लोकांना किती ग्रँटेड घ्यायचं. आणि ह्यात मास्टरी आहे काय स्वप्नील जोशी यांना, तर यात मास्टरीच आहे असं वाटतंय मला अक्षरशः. म्हणजे त्यांनी हे प्रूव्ह केलं की मी असं ठरवलं होतं की बाबा कोणाला काय रोस्ट किंवा कोणाला एवढं नावं ठेवत्याला असं करायचं नाही. पण तुम्ही नाही थांबत तर मग आम्ही आमची सवय कशी सोडू? त्यो काय ते गाणं म्हणायचं का ते व्हिडिओ म्हणायचा. आणि त्यो, अरे त्यो मम्मी, तो बघितला तुम्ही, तो ट्रेंड दुसऱ्याने आणला, तो एक चांगला वाटला तो. पण ह्यात ह्यो जो मम्मी आमचा पिक्चर येतोय ते स्वप्नील जोशी जे वरडलेत की नाही, त्याच्यावर मी एक कमेंट वाचली, बाबा हळू वरड गांडीगंड जीव जाईल. म्हणजे लोक किती वैतागल्यात बघा.
या स्वप्नील जोशींना घेऊन पिक्चर असल्या कॅरेक्टर, जे असं कॅरेक्टर आहे एक रोमॅन्टिक बॉयवालं, हे असले कॅरेक्टर त्यात आहे किंवा अशी काहीतरी ॲक्टिंग करायला लागले त्यात, ह्या असल्या ह्याला की नाही लोक किती वैतागल्यात तुम्हीच बघा. आणि हे यांना कळत नसेल काय, पण यांचं काय माहिती आहे काय, 2 कोटी घालायचं, 2.5 कोटी मिळवायचं, 50 लाखाचा फायदा वाटून घ्यायचं, झालं. चोर ना चोराची लंगोटी, एवढंच. म्हणजे मला तर एवढा थर्ड क्लास वाटलं की नाही हे, ती चिकी चिकी बुबुम बुबुम, ते नावच एवढं थर्ड क्लास आणि ती कॉन्सेप्ट पण बघायला थर्ड क्लास वाटते त्यात. आणि त्यात ते गाणं ते रिलीज केले की नाही, रंगी बेरंगी, अरे कुठलं छपरी. अक्षरशः 10 वेळा तो बॅडास रविकुमार जाऊन बघीन, हिमेश रेशमियाला सहन करेन. पण तुम्ही जे करा लागलाय की नाही, अरे कुठं ते हिंदीवाले पण सुधारले, हिंदीवाले सुधारले, हिंदीवाले सुधारा जरा, जरा काय तर करा वेगळं. आणि बाकी ते अहो खांडेकर साहेब, लिहा काहीतरी नवीन आता. पिक्चर म्हणजे स्किट समजू नका, पिक्चर वेगळं स्किट वेगळं. 15 मिनिटाचं स्किटमध्ये जे चालतंय ते पिक्चरात कसं चालेल राव. काय आहेत आपली आसपासची मंडळी म्हणून घेऊन त्यांना लिहायचं काय तर, आणि काय लिहिलं आहे तुमचं तुम्हालाच माहीत आता. आणि स्वप्नील जोशी, तुम्ही ते काम मिळेना म्हणून चला हवा येऊद्यामध्ये गेला, तिथं बिचाऱ्या त्या डॉक्टरांच्या पोटावर पाय मारला, लात मारली. त्यानंतर हास्य जत्रामध्ये गेला, तिथं कामं मिळेना, तिथं जाऊन बसला, जिसं जाचेला तिथं 7.5 आहे असं वाटायला लागले. आणि काय सांगायचं, जाऊ दे, ह्या प्रोड्युसरांचं वाईट वाटते मला, जे यांच्यावर पैसे लावतात ना त्यांचंच. बाकी कोण कोण हे पिक्चर बघणार आहे जरा मला कॉमेंटमध्ये सांगा.